तसे प्रत्येक वेळेस काय होतं, जेव्हा कुठली कारवाई होते कल्याण डोंबिवलीमध्ये तर सगळ्यात प्रथम बिर्ला कॉलेजच्या गेटवरतीच कारवाई केली जाते. आणि हे जे स्टॉल आहेत हे गेल्या 30 वर्षापासून जसं कॉलेज झालेलं आहे त्याच्या आधीपासून ह्या स्टॉल इथे आहे. आणि हे विद्यार्थ्यांसाठी आहे, वही पेन काही खाद्यपदार्थ आणि चहा, याच्याशिवाय इथे कुठलेही व्यसनी अंमली पदार्थ विकले जात नाही. परंतु हे सगळ्यांचं हातावरचं पोट आहे, बेरोजगार आहे सगळे, त्याच्यामुळे त्यांचं पोटाचा उदरनिर्वाह ह्या स्टॉलवरतीच चालू असतं. महापालिकेला एकच विनंती आहे कळकळीची की आपण त्यांना लायसन्स देऊन जसं मुंबई ठाणा या धर्तीवर इथल्या ह्या स्टॉलधारकांना तशा त्या पद्धतीचे स्मार्ट स्टॉल देऊन आणि आपल्याकडे जे चार्जेस असतील ते त्यांच्याकडून टॅक्स तर ऑलरेडी त्यांनी लावलेला आहे, परंतु त्यांच्याकडून ती रिकव्हरी तुम्ही करा आणि त्यांना स्मार्ट स्टॉल मुंबई ठाण्याच्या धर्तीवर देऊ शकता, म्हणजे त्यांची रोजीरोटी चालू राहील. आजपासनं आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे अनधिकृत ढाबे आहे, टपरी आहे, जे इलिगल बार आहेत, पब्स आहेत, जिथे अंडर एज लोकांना लिकर दिले जाते किंवा अजूनही अवैध प्रकारची गोष्टी होतात तिकडे कारवाई करायची आहे. त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट 1 महिन्यापासून आपल्या लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना आणि पुढची जी प्रोसेसेस आहे ते आजपासून आपण सुरू केलेली आहे. सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली. आज आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट एक्साईज डिपार्टमेंटसोबत आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होते. हुक्कामाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्या संदर्भातली काय माहिती आहे? आता ती माहिती जी आली आहे त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करतील. काही लोकांनी या कारवाईला विरोध केला मॅडम आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला, तर अधिकाऱ्यांना काय संभ्रम आहे का, या काय प्रश्न? माननीय मुख्यमंत्री महोदयांचे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की या धर्तीवर कुठलेही अवैध धंदे आपल्याला करू द्यायचे नाही आहे आणि आपल्याला याच्यावर तोडक कारवाई करायचं, म्हणून आम्ही स्पष्ट निर्देश पोलीस कॉर्पोरेशन अधिकारी आणि एक्साईजचे अधिकाऱ्यांना दिलेली आहेत. जिथे जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आहेत त्याची लिस्ट पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे. त्यासोबतच जे इल्लीगल त्यांनी परमिट नाही दिलेले आहे त्याची लिस्ट ते आपल्याला देणार आहे आणि पोलिसांची प्रेझेन्समध्ये ही सगळी कारवाई केली जाणार. सोबतच जे एक्साईज डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं जे लायसन्स दिलं जातं फॉर लिकर बार ते आम्ही आमच्याशी समन्वय साधून त्यांनी प्रोसिजर करायला पाहिजे आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगमध्ये अशा गोष्टी घडतात मग तिकडे त्यांनी परवानग्या नाही द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि आम्ही वरिष्ठांना पण कळवणार आहोत. थँक्यू मॅम. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.